आज आपण बनवणार मुंबईची प्रसिद्ध चटाकेदार चटपटीत चना चाट। ही खूप हेल्दी रेसिपी आहे। हिला तुम्ही संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये किंवा वेट लॉससाठी सुद्धा खाऊ शकतात। मस्त चटपटीत आणि टेस्टी रेसिपी काही मिनिटातच बनून तयार होते। चला तर मग चटपटीत चाट बनवायला सुरुवात करूया। इथे आपल्याला 1 कप काळे चणे लागणार आहे। हे चणे मी 8 ते 10 तासासाठी भिजत ठेवलेले होते आणि आता ह्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता या चण्यांना आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। चण्याच्या वरपर्यंत पाणी आलं पाहिजे एवढं पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 तेजपत्ता घालायचा आणि 1 मोठी इलायची। पहिली सिटी आपल्याला मोठ्या आचेवरती काढून घ्यायची आहे आणि नंतर 4 ते 5 शिट्या आपल्याला मध्यम आचेवरती काढून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या शिट्याही झालेल्या आहेत आणि वाफ सुद्धा निघून गेलेली आहे आणि चणे सुद्धा एकदम मऊ शिजलेले आहेत। असे मऊ चणे आपल्याला इथे शिजून घ्यायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे आहेत। ह्याचा फ्लेवर जो आहे तो चण्यांमध्ये उतरलेला आहे। आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला लाल मिरची पावडर लागणार आहे, धनेपूड, जिरा पूड, काश्मीरी लाल मिरची, काळं मीठ, साधं मीठ चवीनुसार। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं हे मसाल्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। इथे पॅन गरम करून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये तेल घ्यायचं, ह्याच्यामध्ये जिरं घालायचं। जिरं तडतडायला लागलं की हिंग घालायची, किसलेलं अद्रक तुम्ही बारीक कापून सुद्धा घेऊ शकतात। अद्रकमुळे चण्याला टेस्ट खूप छान येते। हे छान असं परतून घ्यायचे आणि जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो घालायचा। या मसाल्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन तेही मी घातलेलं आहे याच्यात। आता हा मसाला जो आहे तो आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। इथे छान मसाल्याला बघा तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये चणे टाकायचे आणि थोडंसं चण्याचं पाणी आणि हे चणे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला 2 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं आपण याला मसाल्यामध्ये चांगलं शिजून घेतलेलं आहे। हे बघा हे ओलसर दिसत आहेत पण ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे। असेच चणे आपल्याला मसाल्यामध्ये छान असे शिजून घ्यायचे आहेत। ह्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची, चाट मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावेळेस आपल्याला फ्लेम जी आहे ती बंद करून घ्यायची आहे। हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे। इथे आपला चणे मसाला बनवून तयार झालेला आहे। आता आपण ह्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। एकदम गरम गरम चणे असताना त्याच्यामध्ये चाट बनवायचा नाही आहे, तर आपण याला थोडंसं थंड करून घेऊया। इथे चणे जे आहेत ते कोमट गरम आहेत, तर आता आपण चाट बनवायला घेऊया। ह्याच्यामध्ये कांदा घालायचा, काकडी, उकळलेल्या बटाट्याचे काप, टमाटर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ही ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला आणि ह्याच्यावरती लिंबाचा रस घालायचा। आणि आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर कैरी मिळाली तर ह्याच्यामध्ये बारीक कापून कैरी सुद्धा घाला, खूप छान टेस्ट लागेल। अजून ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। इथे मस्त असा चटाकेदार चटपटीत असा चना चाट बनवून तयार झालेला आहे। हा तुम्ही वेट लॉसमध्ये सुद्धा खाऊ शकतात आणि काही मिनिटातच बनवून तयार होतो। तर या चना चाटला एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागतो। तर कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका
आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.